सगळ्यांना माझा नमस्कार. माझा विशेष अभ्यासाचा कायम राहिलेला विषय म्हणजे संस्कृत साहित्य हा आहे. इंडोलॉजीशी परिचय झाल्यानंतर साहित्यामधल्या वेगवेगळ्या पैलूंना ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक असलेले जे पैलू आहेत किंवा जे महत्व आहे, जो कंगोर आहे, तो शोधण्याची एक सवय ही आपसुकच लागलेली आहे. त्याच्यामुळे जेव्हा मॅडमनी विचारलं की काय विषयावर तुम्ही बोलू शकाल, तेव्हा मला हा एक विषय डोळ्यासमोर आला. कारण माणूस आणि प्राणी यांचा संबंध तर खूपच प्राचीन हा पहिल्यापासूनचा आहे. पण मग संस्कृतमधल्या कथा साहित्याचा असा विशेष हा काय आहे, तो आधी थोडक्यामध्ये बघूया. संस्कृतमधलं कथा साहित्य असं जरी आपण म्हणत असलो तरी त्याचा उगम प्राकृतातला आहे. हे आपल्याला जरा गंमतशीर वाटेल, पण प्राकृत ही बोलीभाषा किंवा उत्स्फूर्त अशी जी भाषा असते तिला आपण प्राकृत भाषा म्हणतो. त्याच्यामुळे नक्कीच जेव्हा आपण गोष्ट सांगतोय, एखाद्याचं मन रमवतोय, तेव्हा त्याला जी सहजपणे भाषा कळते अशी एक प्रादेशिक किंवा प्राकृत ही पहिल्यांदा बोलली जाईल. तर तशा अनेक कथा ह्या प्राकृतमध्येच आपल्याला पहिल्यांदा दिसतात, वेगवेगळ्या भाषांमध्ये दिसतात. आणि संस्कृतमधल्या कथा साहित्याचा सुद्धा तोच उगम आहे असं धरलं जातं. म्हणजे बड्डकहा जी गुणाढ्याची ती विकसित होऊन आपण कथा सरित सागर, बृहत कथा किंवा बृहत कथा मंजरी या रूपामध्ये आपण बघतो. त्यामुळे तो प्राकृतातून उगम असा म्हणला जातो. पण वैदिक साहित्य, पौराणिक साहित्य आणि अभिजात साहित्य या सगळ्या संस्कृत साहित्यामधून आपल्याला विविध प्रकारे कथा ह्या समोर आलेल्या दिसतात. आणि त्याच्यामध्ये फक्त प्राणी कथा असं नाही, तर माणसातल्या कथा, माणूस आणि प्राणी, फक्त प्राणी, अशा अनेक प्रकारच्या कथा आपल्याला दिसतात. बहुतेक वेळेला आपल्याला असं दिसतं की संस्कृत एकंदरीतच, म्हणजे फक्त कथा असं नाही, तर संस्कृत एकंदरीतच वर्णनात्मक आपल्याला काही जिथे नमुने दिसतात त्या कथांमध्ये आपल्याला तात्पर्य दिसतं आणि नैतिक उपदेश दिसतो. त्याच्यामुळे उगाचच आपली काही निरर्थक बडबड ही कुठल्याच संस्कृतच्या साहित्यात आपल्याला दिसत नाही, तशीच कथेतही दिसत नाही. आणि प्राणी कथा ही त्याला अपवाद नाही. मग आता इथे प्राणी कथा जेव्हा मी म्हणते तेव्हा त्या प्राणी याच्यामध्ये मला काय अपेक्षित आहे ते पण थोडंसं स्पष्ट करते. प्राण याचा अर्थ पंचप्राण. त्याच्यामुळे ज्याच्यामध्ये प्राण आहेत, जो सजीव आहे, तो प्रत्येक जण प्राणी आहे. त्याच्यामुळे इथे माणूस हा सुद्धा खरं तर एक प्राणीच आहे. पण इथे आपण माणसापेक्षा वेगळे जे पशुपक्षी, ज्यांना संस्कृतमध्ये तिर्यक किंवा तिर्यंच अशी वेगवेगळी नावं आहेत, त्यांच्याबद्दलच्या कथा आणि त्यांचं महत्व हे आपण बघणार आहोत. आता जसं आपल्या या कार्यक्रमाच्या फ्लायरमध्ये किंवा त्या मेसेजमध्ये किमया मॅडमनी अगदी व्यवस्थित एक आपल्याला पार्श्वभूमी अशी दिलेलीच होती की संस्कृतमधला रामायण, महाभारत, पंचतंत्र, हितोपदेश, जातक कथा या सगळ्याच ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्राणी कथा या दिसून येतात. मग आता म्हणलं तसं की वेगवेगळे प्राणी, म्हणजे ज्याच्यामध्ये पशु आणि पक्षी आणि स्वतः माणूस हा प्राणी यांच्यातला परस्पर संबंध दिसतो. मग माणसाची स्वभाव वैशिष्ट्य आणि एखाद्या प्राण्याची किंवा एखाद्या पक्षाची स्वभाव वैशिष्ट्य यांचा मेळ घालून आपल्याला काही कथा या आलेल्या दिसतात पुढे. किंवा पंचतंत्रासारख्या कथा संकलनात्मक ग्रंथामध्ये तर आपल्याला काही विशिष्ट प्राणी आणि त्यांचा हा अमुक बाबा स्वभाव, किंवा काही विशिष्ट पक्षी आणि त्यांचा हा विशिष्ट स्वभाव असं सुद्धा चित्रण दिसतं. म्हणजे आता कोल्हा आहे तर तो धूर्तच पाहिजे, कावळा आहे तर तो चतुरच पाहिजे, असं एक चित्रण आपल्याला काही कॉमन फॅक्टर्स आपण म्हणू असं सामान्यतः आपल्याला संस्कृत वाङ्मयामध्ये पशुपक्ष्यांच्या कथांमध्ये दिसतं. आता सुरुवात करूया आपण वैदिक साहित्यातल्या अगदी प्रसिद्ध गोष्टीपासून, जी एक सरमा नावाच्या कुत्रीची गोष्ट आहे. आता शेजारीच तुम्हाला दिसतंय मी एक AI जनरेटेड इमेज घातलेली आहे आणि त्या इमेजमध्ये आपण जी काही माहिती सांगू त्याच्याप्रमाणे ती
इमेज येते, मी अर्थात ही बनवलेली नाहीये, तिथे खाली क्रेडिट पण त्या इमेजमध्ये आहेच आहे. तर मुळामध्ये ऋग्वेदामध्ये येणारी ही जी कथा आहे सरमा, तर आता सरमा ही एक कुत्री आहे की सरमा ही एक स्त्री आहे, याबद्दलही खूप जणांमध्ये संभ्रम आहे. पण आत्ताच्या आपल्या एका प्रसिद्ध काय म्हणूया सिद्धांताप्रमाणे ही आपण एक स्वामी भक्त कुत्री आहे असं धरणार आहोत. आणि तिने आपली स्वामीनिष्ठता दाखवण्यासाठी अख्खी रसा नदी जी अगदी दुथडी भरून वाहतीये ती तिने ओलांडलेली, ती ओलांडून त्या वल किंवा पणी राक्षसांनी ज्या देवांच्या गायी पळवलेल्या आहेत त्या गायींचा ठाव ठिकाणा लावण्यासाठी ती गेलेली. आता ह्याच्या आधी ज्या देवांच्या गायी पळवलेल्या आहेत त्या देवांनी गरुडाला विनंती केलेली होती की तू जा आणि तू आमच्या गायी शोधून आण. त्यावेळेला गरुड पण रसा नदीला पार करून गेलाय, त्याची तर उत्तमच उड्डाणाची शक्ती आहे, त्याच्यामुळे तो सहजपणे रसा नदीला पार करून गेलेला आहे. त्यांनी या वलांकडे किंवा पणींकडे असलेलं गोधन बघितलंय देवांचं, पण त्या वलांनी किंवा पणींनी त्याला भुलवायचा प्रयत्न केला, त्याला लाच दिली आणि गरुड त्या लाचेला भुलला आणि त्याच्यामुळे त्यांनी येऊन देवांना काहीही सांगितलं नाही. सरमा मात्र तशी नाहीये. तिने काय केलंय, तिने जीवाच्या आकांताने ती रसा नदी ओलांडलीये. ती वल आणि पणी राक्षसांकडे जाऊन गोधन बघतीये आणि त्यांनी कितीही तिला भुलवलं, त्यांनी तिची कितीही निंदा केली तरी सुद्धा ती भुललेली नाही, त्या निंदेला तिने भीक घातलेली नाही. आणि मग ती संपूर्णपणे येऊन इंद्राकडे त्याला ही माहिती सांगतेय की कुठे ठेवलेलं आहे गोधन देवांचं, आणि त्याच्याप्रमाणे जाऊन देव आपलं गोधन सोडवत आहे. त्याच्यामुळे या कथेच्या तात्पर्यामध्ये आपल्याला असं दिसेल की जी स्वामीनिष्ठता या सरमेने दाखवलेली आहे त्या स्वामीनिष्ठतेनुसार तिला देवांची अत्यंत स्वामीभक्त शुनी किंवा कुत्री असं एक बिरुद मिळालं. याच्या पुढची एक आपल्याला अतिशय माहिती असलेली अशी गोष्ट आहे ती म्हणजे युधिष्ठिराचं गर्वहरण. आणि हे गर्वहरण युधिष्ठिराचं केलेलं आहे ते एका मुंगसाने. आता हा मुंगूस कुठे आलाय, तर या अमर चित्रकथेतल्या चित्रामधून आपल्याला कळेलच की हा मुंगूस आलेला आहे राजसूय यज्ञामध्ये, अश्वमेध यज्ञामध्ये आलेला आहे. पांडव आणि कौरवांच्या युद्धानंतर युधिष्ठिराला हा अत्यंत निर्वेद झाला, अत्यंत खिन्न झाला तो की मी काय मिळवलंय एवढ्या माझ्या आप्तांना मारून, मी जिंकलोय का खरंच. त्यामुळे त्याला त्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी व्यासांनी त्याला अश्वमेध यज्ञ करायला सांगितला. त्या अश्वमेध यज्ञामध्ये अनेक महिने भरपूर वेगवेगळे ब्राह्मण किंवा याचक येऊन हे पोटभर जेवून जात होते. अतिशय उत्तम प्रकारे तो यज्ञ हा पुढे चाललेला होता. आणि त्यावेळेला एकदा त्या यज्ञामध्ये काहीतरी अघटित घडलं. ते अघटित असं की तिथे एक सोनेरी मुंगूस आलं आणि ते जे मुंगूस ते अर्धच शरीर सोनेरी असलेलं होतं, त्याची फक्त पाठच सोनेरी होती, पोट मात्र काही सोनेरी नव्हतं. तर सगळ्यांना नवल वाटत होतं की असं कसं हे मुंगूस, त्याचा सोनेरीपणा कसा काय आलेला आहे त्याला. त्यावेळेला त्याला युधिष्ठिराने विचारलं की कसा रे तू सोनेरी झालास. त्यावेळेला त्या कथेत एक कथा येते आणि मग त्याच्यावरनं आपल्याला नकळतपणे कळतं की युधिष्ठिराला कसला गर्व झालाय. मुंगूस सांगायला लागतं की खूप वर्षांपूर्वी भयंकर दुष्काळ पडलेला होता आणि त्या दुष्काळाच्या काळामध्ये अगदी उंदरांच्या बिळातलं सुद्धा धान्य काढून काढून लोक खात होते. अशा वेळेला एक अत्यंत गरीब ब्राह्मण आणि त्याच्या घरामधली त्याची पत्नी यांना कुठून तरी एक मुठभर सातू मिळाले आणि त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं
की हे शिजव, आज आपण हेच खाऊ. खूप दिवसांनी मुठभर सातू मिळालेले होते. पत्नीने ते शिजवले. दोघं जण जेवायला बसणार तितक्यात तिथे एक पोट खपाटीला गेलेला, अगदी दरिद्री, अनेक आठवडे काही खायला न मिळालेला असा एक याचक आला आणि तो खायला मागत होता. त्या याचकाकडे बघून या पती पत्नीचं मन द्रवलं आणि आपल्यासाठी जे अन्न शिजवलेलं होतं ते त्यांनी त्याला दिलं. त्याच्या अतिशय समाधानाने भरलेल्या मुखाकडे बघून हे दोघं जण पती पत्नी अतिशय समाधानी झाले. त्यावेळेला मुंगूस म्हणतं, मी हे सगळं बघत होतो आणि तो गरीब याचक खात असताना काहीतरी जे 2-4 कण जमिनीवर पडले तेच खावे असं म्हणून मी त्यांच्यावरती लोळून ते खायचा प्रयत्न करायला लागलो, तर त्या 2-4 अन्नाच्या कणांमध्ये सुद्धा एवढी ताकद होती की माझं तेवढंच शरीर सोन्याचं बनलं. आणि तेव्हापासून हे आहे तसंच माझं अर्धवट सोन्याचं शरीर आहे. मग मला असं कळलं की अतिशय मोठे चक्रवर्ती युधिष्ठिर हे इथे अश्वमेध यज्ञ करत आहेत, रोज इथे जेवणावेळी उठतायत. मग इथे तर मला खूप मोठ्या प्रतीचं दान, क्षमता असलेलं धान्य किंवा अन्न खायला मिळेल म्हणून मी इथे आलोय आणि बघतोय लोळून त्या अन्नावरती की माझं उरलेलं शरीर सोन्याचं होत आहे का. पण खूप वेळ झाला मी इथे लोळतोय तरी माझं शरीर काही उरलेलं सोन्याचं होत नाहीये. हे ऐकून युधिष्ठिर वरमला, कारण खरोखरच त्याला असा गर्व झाला होता की मी केवढं दान करतोय, केवढा यज्ञ मी आरंभलाय. आणि त्याला हे लक्षात आलं की दुष्काळामध्ये स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन जे दान केलेलं आहे त्या ब्राह्मणाने, त्याची सर आपण करतोय त्या अन्नदानाला नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत माणसाने हे मी करतोय असं म्हणू नये, हे या कथेचं तात्पर्य. अशीच एक विलक्षण कथा महाभारतातच येते, हंसकाकीय आख्यानामध्ये. नावावरनच आपल्याला कळतंय हंस आणि कावळा यांचं हे आख्यान आहे. आता मी मगाशी म्हटलं तसं पहिल्या दोन्ही कथा आपण माणूस आणि प्राणी अशा हे बघितल्या. या कथेमध्ये मात्र फक्त हंस आणि कावळा आहेत. मात्र थोडीशी कथा पुढे नेण्यासाठी म्हणून एक काय म्हणतो आपण, सार्थवाहाची मुलं आहेत. श्रीमंत एक व्यापारी आहे, सार्थवाह आहे, त्याची मुलं आहेत. त्यांच्याकडे खूप कावळे, खूप वेगवेगळे पक्षी आहेत. ते राहत आहेत समुद्राच्या काठी आणि समुद्राच्या काठी राहून त्यांचा छंद आहे की तिथल्या त्या वेगवेगळ्या आपण पाळलेल्या पक्ष्यांना छान छान खायला देणं, त्यांच्याशी खेळणं. असाच हा कावळा हा त्यांच्याकडे आहे. आणि त्या कावळ्याला आपल्या ह्या सार्थवाह कुमारांच्या पलीकडचं जगच फारसं माहिती नाही. पण त्याला गर्व एवढा आहे, त्याला असं वाटतं की मी काहीही करू शकतो. एकदा या सार्थवाहाच्या कुमारांना हे लक्षात येतं आणि म्हणून ते त्या कावळ्याची आपण जरा गंमत करूया असं ठरवतात. आणि मग ते काय करतात, कावळ्याला समुद्रावरती घेऊन जातात आणि तिथे काही सुंदर हंस हे उडत असतात. ते उडणारे हंस आणि कावळा यांच्यामध्ये चुरस लागेल अशा पद्धतीने ती सार्थवाहाची मुलं त्या कावळ्याला उचकवायला लागतात. ती म्हणतात, अरे कावळ्या, तुला वेगवेगळ्या गतींनी उडता येत असेल ना रे, मग दाखव बरं जरा उडून. हे जे हंस आहेत ना ते पण म्हणतात की आम्ही दूर देशाहून आलोय आणि आम्हालाही अनेक गतींनी उडता येतं, तर तू जरा दाखव बरं त्यांच्या गतीने उडून. कावळ्याला खरंच वाटलं, त्याच्या लक्षातच आलं नाही की हे आपली गंमत करतायत. मग कावळ्यानी मात्र खरोखर खूप विविध पद्धतींनी उडून दाखवलं बरं का. कावळ्याची ती उडण्याची क्षमता किती, त्याचे पंख किती आणि
केवढा तो अथांग समुद्र आणि त्याच्यावरचा बेफाट वारा. त्यामुळे कावळ्यांनी खूप धडपड करून 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 वेगवेगळ्या गतींनी उडून दाखवलं. हंस शांतपणे बघत होता. काय त्याला ज्या पद्धतीने उडायचंय कावळ्याला, ज्या काही गती दाखवायच्या आहेत त्या दाखवू दे असं म्हणून हंस बिलकुल त्या कावळ्याच्या गतींकडे फारसं लक्ष देईन असं झालं. हळू 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 करत कावळा दमायला लागला आणि मग तो पाण्याच्या जरा जरा जवळ यायला लागल्यानंतर मात्र हंसाने तोंड उघडलं. हंस म्हणाला, आता थांब जरा, आता मी तुला एकच गती दाखवतो उडण्याची, त्या गतीने तुला उडता येत आहे का बघ बरं. आधीच कावळा खूप दमलेला होता आणि त्यातनं हंसाने कसं उडून दाखवलं माहितीये का. हंस खूप उंच उडाला आणि तेवढ्याच वेगाने खाली यायला लागला, परत तेवढ्याच वेगाने वर जायला लागला. कावळा तर ते बघूनच दमला आणि कुठलं काय, त्याला एकदाही वरती तेवढ्या वेगाने जाता आलं नाही आणि खालती तो जे आला तो अगदी जवळजवळ पाण्यापाशी येऊन शेवटी पाण्यामध्ये त्याने अंग झोपूनच दिलं. हंसाच्या लक्षात आलं की कावळ्याला समजली आपली मर्यादा आणि हंसानी कावळ्याला समुद्र किनाऱ्यावर आणून सुरक्षित पोचवलं. या हंसकाकी या आख्यानाचा वापर हा फार खुबीने शल्य पर्वामध्ये केला गेलेला आहे, ज्याच्यामध्ये कर्णाचा सारथी शल्य राजा हा सारथ्याच्या विरुद्ध खरं तर काम करतोय. सारथ्याचं काम आहे योद्ध्याचं बल वाढवणं, त्याचं मनोबल टिकवून ठेवणं, पण शल्य मात्र तसं करत नाहीये. उलट हंसकाकी यासारखं आख्यान सांगून तो कर्णाला अजून काय आपण म्हणूया त्याचं मानसिक खच्चीकरण करतं. त्यामुळे या हंसकाकी आख्यानाचा वापर कर्ण आणि शल्याच्या संवादामध्ये महाभारतात अगदी खुबीने केलेला आहे. रामायणामधली आपल्याला जटायूची गोष्ट माहिती आहे. उजवीकडच्या चित्रामध्ये आपल्याला रावण सीतेला पळवून नेत असताना जटायूने त्याला अडवलंय आणि रावण जटायूचे पंख छाटून टाकतोय असं चित्र दिसेल. ते आपल्या परिचयाचं आहे. डावीकडे जे गिधाड दुसरं दिसतंय ना, ते मात्र आहे जटायूचा भाऊ संपाती. संपातीची एक अशी सलग गोष्ट आपल्याला कुठे मिळत नाही, पण हे अत्यंत अनोखं असं बंधुद्वय म्हणू आपण, भावांची जोडी ही आपल्याला अगदी अनोख्या पद्धतीने रामायणामध्ये रंगवलेली दिसते. रामायणाबरोबरच इतरही काही ठिकाणी आपल्याला संपाती आणि जटायू यांचे संदर्भ येतात आणि जटायूची कथा तर मी तुम्हाला आता म्हणलं आपल्याला सगळ्यांना माहितीच असते. पण ज्या वेळेला जटायू मृत्यू पावलाय किंवा जटायू आणि दशरथ हे मित्र आहेत, त्याच्यामुळे जटायूने निकराचा प्रयत्न करून आपल्या मित्राची जी सून, आपलीच सून, तिला वाचवायचा खूप प्रयत्न केलाय, पण शेवटी रावणाने त्याला नेस्तनाबूत केलंय आणि रामाला निरोप सांगेपर्यंत जटायूने प्राण धारण केलेले आणि नंतर मात्र तो प्राण त्यागतोय. ही वार्ता जेव्हा संपातीला कळते तेव्हा संपाती त्या हनुमानाशी, जांबवानाशी वगैरे बोलतोय असं हे प्रसिद्ध रामायणामधली ही घटना आहे. आणि तोच सांगतोय की रावणाने सीतेला हे दक्षिण दिशेला अजून कसं नेलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या पण दोन पक्षांची अनोखी कथा ही रामायणामध्ये येते. रामायणामध्ये आपल्याला एक अत्यंत महत्वाचं हनुमान हे जे पात्र दिसतं ते मात्र मुद्दाम मी आज प्राणिकथेत घेतलं नाहीये, कारण आपल्या दृष्टीने तो देव आहे. त्याच्यामुळे आज आपण नरसिंह किंवा हनुमान यासारख्या देवांच्या रूपात असलेल्या प्राण्यांचा विचार नाही करणार आहे. संपूर्णपणे प्राणी म्हणून किंवा पक्षी म्हणून इथे आपल्याला जे साहित्यात दिसतात त्या काही नमुन्यांचा आपण विचार करतो. पुढे अभिजात साहित्यामध्ये आपल्याला दिलीप राजा आणि सिंह यांचा संवाद असलेली एक विलक्षण कथा दिसते. कालिदासासारखा कविकुलगुरू वर्णन करणार आणि
प्रसंगही तितकाच नाट्यमय आहे. काय प्रसंग आहे हा? तर दिलीप राजा हा निपुत्रिक आहे आणि त्याला आणि त्याच्या पत्नीला वनामध्ये नंदिनीची सेवा करायला सांगितली. नंदिनी ही कामधेनूची मुलगी, त्यामुळे नंदिनीला रोज वनामध्ये घेऊन जायचं, तिला फिरवायचं, तिचं रक्षण करायचं, संध्याकाळी परत यायचं, असा त्याचा दिनक्रम आहे. आणि या दिनक्रमामध्ये एकदा काहीतरी भयंकर घडलं. एकदा दिलीप राजा वनामधलं सौंदर्य न्याहाळत असताना नजर चुकीने त्याची दृष्टी जरा गायीवरनं हल्ली आणि दुसऱ्या क्षणी तो बघतो काय, त्या गायीवर झडप घालून एक सिंह बसलेला होता. त्या सिंहाचं वर्णन पर्वतावर, शुभ्र हिमालयावर फुललेल्या लोध्र वृक्षासारखं असं कालिदास करतो. या सिंहाला त्या गायीवरती बसलेला बघून दिलीप राजा हा अत्यंत चकित होतो की माझं एक क्षण लक्ष काय हल्लं आणि सिंहाने झडप घातली नंदिनीवरती. त्याच्यामुळे नंदिनीला त्यांनी सोडावं याच्यासाठी हर प्रकारे त्यांनी सिंहाचं मन वळवलं. पण त्याच वेळेला सिंह हा मनुष्यवाणीने बोलायला लागला आणि राजाला सुद्धा त्या सिंहाने कशा पद्धतीने तयार केलं की माझं हे भक्ष्य आहे, तू माझ्या खाण्याच्या मध्ये येतोस, तू मला भुकेला ठेवणार आहेस, त्याच्यामुळे एकाला तू वाचवतोस, पण माझ्या भुकेचं काय? त्यामुळे शेवटी यशस् शरीर हे जे माझं आहे, राजा विनवायला लागलाय सिंहाला की माझ्या यशरूपी शरीरावरती, कीर्तिरूपी शरीरावरती तू दया कर, कारण मी जे काही थोडंफार यश मिळवलंय, कीर्ती मिळवलेली आहे, ती सुद्धा माझ्या या कर्तव्य दक्षतेच्या अभावामुळे निघून जाईल आणि म्हणून तू माझा बळी घे पण नंदिनीला सोड. त्यावरही खूप सुंदर उत्तर सिंह देतोय की अरे ही किती क्षुद्र धेनू आहे आणि तू अख्खा एवढा चक्रवर्ती सम्राट, एवढूशा अल्पस्य हे तो बहुहातुम इच्छन विचार मूढ प्रतिभासी मेत्वम. तू मला अगदी मूर्ख वाटतोयस, विचार पण काही करत नाहीस की एवढूशा गोष्टीसाठी एवढ्या स्वतःच्या प्राणांचा त्याग करतोयस. असं हर प्रकारे राजाच्या भावनेला सुद्धा आव्हान हे सिंहाने दिलं. पण राजा आपल्या कर्तव्यापासून ढळला नाही आणि राजाने आपली मान त्याच्यासमोर तुकवली आणि तेवढ्यात तिथे शापित गंधर्व एक प्रकट झाला जो त्या सिंहाच्या रूपामध्ये होता आणि नंतर तिथे कामधेनू सुद्धा प्रकट झाली आणि राजाची परीक्षा घेण्यासाठी हे तिथे उपस्थित झालेले होते. त्याच्यामुळे आपल्या कर्तव्यापासून आपण ढळलो नाही तर आपल्याला सर्व प्रकारचं फळ हे नक्की मिळेल, हेच याच्यातून आपल्याला समजतं. आता शेवटच्या काही एक दोन मुद्द्यांकडे येते. आपण आता साहित्यातला एक एक संदर्भ बघत जसं पुढे जातोय तसं सुभाषित हे एकल श्लोक ज्याला आपण म्हणू, ही स्टँड अलोन, ही प्रत्येक श्लोक हा स्वतंत्र असतो. असा जो सुभाषितांचा बंध आहे त्याच्यामधली संवाद सुभाषित संस्कृतमध्ये प्रसिद्ध आहे. मग एकच श्लोक असतो पण त्याच्यातली पूर्ण गोष्ट आपल्याला झालेली अशी दिसते. मग त्यामध्ये सुद्धा मगाशी म्हणलं तसं प्राण्यांचे स्वभाव हे निश्चित मानून त्याच्यामध्ये पुढे आपल्याला त्यांची माहिती किंवा त्यांची गोष्ट एक पूर्ण झालेली दिसते. तशी एक प्रसिद्ध संवाद सुभाषिताची इथे मला मुद्दाम आठवण येते. हंस आणि बगळ्यांचा संदर्भ असलेलं सुभाषित आहे की याच्यामध्ये एक मानस सरोवरातनं आलेला हंस आहे आणि त्यांनी अर्थातच खूप मोठं वैभव तिथे बघितलेलं आहे. अत्यंत स्वच्छ पाणी,
रत्न, सोन्यासारखी कमळं, असं सगळं वैभव तिथे बघितलेलं आहे. आणि हंसासारखा शुभ्र पक्षी पण विशिष्ट ठिकाणी लालसर किंवा गुलबट पिवळट असलेला असा ह्या बगळ्यांनी कधी बघितलेलाच नाही. त्याच्यामुळे ते बगळे हंसाला म्हणतात की कोण आहेस तू? तो म्हणतो मी हंस आहे. कुठून आलायस? मानस सरोवराकडनं मी आलोय. मग तिथे काय आहे? मग हंस वर्णन करतो रसभरित मानस सरोवराचं. मग बगळे ऐकतात 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 आणि ते म्हणतात तिथे गोगलगाई आहेत का? हंसाला तर गोगलगाय म्हणजे काय माहीतच नाही, कारण गोगलगाय असते दलदलीत, मानस सरोवरात तर दलदलच नाहीये. त्यामुळे हंस म्हणतो नाही बाबा, गोगलगाय म्हणजे काय की तिथे काहीच नाहीये. मग बगळे त्याला खिखी करून हसतात. हे अन्योक्तीचं उदाहरण म्हणून सुभाषितात सांगितलं जातं. का? कारण इथे बगळे अशा माणसाचं प्रतिनिधित्व करतात जो कूपमंडूक वृत्तीचा आहे, म्हणजे ज्याला आपल्या पलीकडचं जगच माहिती नाही आणि म्हणून जो खूप बाहेरचं मोठं समृद्ध जग बघून आलेला आहे. अशा माणसाकडून आपण काही भव्य दिव्य ऐकतोय हे पण त्या कूपमंडूक वृत्तीच्या माणसाला कळत नाही. त्याच्यामुळे अशी मानवी स्वभावाची रूपकं सुद्धा आपल्याला संवाद सुभाषितामध्ये दिसतात. बौद्ध परंपरेतल्या व्याघ्री जातकाचा पण इथे मी मुद्दाम संदर्भ देईन, कारण संस्कृत साहित्यामधलं जातक साहित्य किंवा अवदान साहित्य हे पण खूप मोठं आहे. त्यामध्ये ही जी व्याघ्री आहे, ही पण अमरचित्रकथेतनंच घेतलेलं चित्र आहे. ही जी व्याघ्री आहे ती नुकतीच प्रसूत झालेली आहे आणि तिला जे बछडे झालेत ते बछडे सुद्धा खावेत इतकी तिला भूक लागलेली आहे, कारण तिला कोणीही काही आणून तिथे देत नाहीये खायला. आणि म्हणून बोधिसत्व जे आहेत ते अशा अवस्थेतल्या व्याघ्रीला तिथे बघतात आणि त्यांचं मन खूप व्याकुळ होतं. त्यांना असं वाटतं की किती हे सगळं असार आहे जग, कारण या जगात आईच आपल्या मुलांना खायला मागते. त्याच्यामुळे या संसाराचं असारत्व तिथे बौद्ध परंपरेनुसार सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याच्या पुढे बोधिसत्व स्वतःच आपल्या शरीराचा त्याग करून त्या व्याघ्रीसमोर ते आपलं शरीर आपल्या शिष्यांनी द्यावं अशी सोय करतात आणि खूप मोठ्या करुणेनी ते हे अवदान करतात. अशी व्याघ्री जातकाची कथा ही अवदान साहित्यातला एक विशेष मानली जाते. गजेंद्र मोक्षाच्या कथेनी आजच्या व्याख्यानाचा शेवट करते. श्रीमद भागवत महापुराणामध्ये ही गजेंद्र मोक्षाची कथा येते. अतिशय प्रसिद्ध अशी ही कथा आहे. आपण सर्वांनी ती कुठे ना कुठेतरी कधीतरी ऐकली असेल. हा जो गजेंद्र आहे तो त्रिकूट पर्वताच्या परिसरात राहतोय आणि अत्यंत सुंदर असा निसर्गरम्य हा प्रदेश आहे. आणि त्या प्रदेशामध्ये भरपूर पाणी असलेल्या एका तळ्यामध्ये तो आपल्या हत्तीणींबरोबर आणि परिवाराबरोबर जलक्रीडा करण्यामध्ये मग्न आहे. आणि त्याच वेळेला बघा चित्रात आपल्याला दिसतंय की एका मगरीने त्याचा पाय पकडलाय आणि तो मगर त्याला आत 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 घेऊन जातोय. हत्ती सुद्धा आपल्या सगळ्या शक्तीनी निकरानी त्या मगराचा सामना करतोय आणि हर प्रकारे आपला पाय त्या मगराच्या मिठीतनं सोडवून द्यायचा प्रयत्न करतोय, पण हत्तीला यश येत नाहीये. आणि अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्ष म्हणे त्यांची ही झटापट चालू राहते असं भागवत आपल्याला सांगतं. आणि त्यावेळेला भगवंताच्या अत्यंत मनापासून स्मरणाने या गजेंद्राने विष्णूला तिथे बोलवून घेतलं. भगवंत विष्णू हे आपल्या गरुडावरती शंख, चक्र, गदा, पद्म या सगळ्या आयुधांनी तिथे प्रकटले आणि त्यांनी आपल्या या भक्ताचा धावा ऐकला आणि
मगराच्या मिठीतनं या गजेंद्राला सोडवलं. एवढंच नाही तर तो मगर आणि गजेंद्र हे दोघंही शापित गंधर्व होते. त्यांची सुद्धा मुक्तता ही भगवंताच्या कृपेने झाली. ही गजेंद्र मोक्षाची कथा एवढी प्रसिद्ध झाली की त्याच्यामध्ये जी हत्तीने केलेली भगवत स्तुती आहे ती स्वतंत्र स्तोत्र म्हणून मान्य झालेली आहे. तर अशा संस्कृत साहित्यातल्या मला भावलेल्या अशा काही लक्षणीय पशुपक्ष्यांच्या कथा. धन्यवाद.